नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी उठल्या आपण पहिला रानात गेलो. रानात गेल्यावर तलावावरती पहिला म्हणजे फिरून येऊ, कारण वातावरण विषय हार्ड होतं. रानातली सगळी कामं आवरून आपल्याला जायचं होतं लग्नाला. लग्न पण होतं कराडमध्ये, त्यामुळे जरा लवकरच निघालो. पाठीमागे पप्पा बसले, त्यामुळे जरा आज गाडी आपल्याला हळूच चालवावी लागेल, नाहीतर इतर वेळी तर आपल्याकडे इमानच असते. कराडमध्ये आलेले हे ब्रिज बघितले. ब्रिजचं तर काम जवळपास पूर्णच झालेलं. रस्त्याला जास्त ट्रॅफिक नसल्यामुळे आपण जरा लवकरच पोहोचलो. पुढं आम्हाला काम जास्त असल्यामुळं आम्हाला पण लवकर परत यायचं होतं. तिथं आधी स्वागताला डीजे. तिथं हॉलवरती गार्डन तर एक नंबर होतं. हॉलच्या एंट्रीला पण डेकोरेशन विषय हार्ड केलं. बाहेरच एवढं भारी होतं, आत काही विषयच नव्हता. आतमध्ये डेकोरेशन तर विषय हार्ड केलता. अक्षताची वेळ व्हायची होती म्हणून तवर म्हटलं आपण आता बसून घेऊया. अक्षता पडल्यानंतर सगळ्यांनी फोटो काढायला गर्दी केली. तर म्हटलं आपला काही नंबर येणार नाही, मग म्हटलं आपण जेवणच घेऊ. जेवणाचं नियोजन तर एक नंबर झालेलं. मग म्हटलं आता आपण सगळी जेवायलाच लागते. जेवण झाल्यानंतर पाहुण्यांना सांगून आम्ही निघालो घरी, कारण संध्याकाळी आपल्याला जायचं होतं पत्रिका वाटायला. मग काय मामाच्या पोरग्याला घेतलं आणि आम्ही निघालो पत्रिका वाटायला. जाता आता नदीवरती थोडा वेळ थांबून आम्ही पुढे गेलो पत्रिका. जाताना श्री दत्तगुरूंचं मंदिर दिसलं. मग म्हटलं आता आपण जरा दर्शन घेऊनच जाऊया. दर्शन घेऊन झाल्यानंतर मामाचा मुलगा म्हणला आपल्याला पण ब्लॉगमध्ये घ्यायला लागते. तुम्ही पण या मंदिरात गेला असाल तर कमेंट करून नक्की सांगा. तिथून आम्हाला जायचं होतं पुढच्या गावात पत्रिका द्यायला. थोडा वेळ मंदिरात थांबून आम्ही निघालो पुढे. पुढं आमच्या दिदीला पत्रिका देऊन आम्ही निघालो घरी. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.